हरिभक्त ब्राह्मण सोम महाराज त्यांना सातवर देव दीपक महाराज मृदंगाची साथ हरिभक्त ब्राह्मण आकाशजी महाराज निघतो काय सांगा संतांचे उपकार काय सांगा संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार
आजच्या जगपादानी कथेचा विस्तारू मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेणे धर्म जिंकरिलाची बळी तो संभाजी जानरवाडी अवतरला तयाची आकुळी तया छत्रपतीच्या कमलचरणी साष्टांग नमन करीत असो वचनैका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी काय सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार मत निरंतर जागविती महाराज म्हणतात बाबा रे काय सांगू आता महाराज म्हटले आता काय सांगू काय आता काय सांगू संताचे उपकार त्या संताचे आमच्यावर एवढे उपकार आहे ते उपकार आम्हाला सांगता येत नाही असं समंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत बाबा रे या संतांचे आमच्यावर एवढे उपकार आहे एवढे उपकार आहे एवढे उपकार आहे बरं का पोरांनो या संतांचे आमच्यावर असणारे उपकार सांगता येत नाही विठ्ठला ज्ञान म्हटलं की आळंदीचे ज्ञानोबराया आई आई ज्ञान म्हटलं की आळंदीचे ज्ञानोबराया शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज नाम म्हटलं की पंढरपूरचे नामदेव महाराज तसं वैराग्य म्हटलं की देहूचे तुकाराम महाराज विठ्ठला लक्ष असू द्या जरा कीर्तन एका बाळूमामाच्या दरबारामध्ये आहे आणि हा दरबार कुणा लुंग्या सुंग्याचा नाहीये हा दरबार कुणा लुंग्या सुंग्याचा नाहीये हा दरबार माझ्या अधिकारी मामाचा आहे एक सांगू या मामाच्या दरबारात येऊन जर त्या ठिकाणी बसला तर मुक्याला सुद्धा वाचा फुटते एवढा अधिकारी दरबार माझ्या मामांचा आहे आणि म्हणून या पवित्र असणाऱ्या मामांच्या दरबारामध्ये मी आल्याच्या नंतर मला आमच्या गणेश भाऊनी तुमच्या सहकार्याने मला सांगितलं की महाराज वर त्या ठिकाणी खंडोबाचं मंदिर होतं याच्यात काही नवल आहे परंतु महाराज या भूमीमध्ये आमच्या मामाची मेंढर आली आणि मामाची मेंढर आल्याच्या नंतर एक मेंढरू या ठिकाणी गेलेला आहे एक मेंढरी या ठिकाणी त्या ठिकाणी असणारी मेंढी गतप्राण झालेली आहे तिने देह ठेवलेला आहे आणि काय भाग्यवान असेल तुमचं गाव किती भाग्यवान असेल मी सांगणार आहे तुम्हाला ऐका तुमचं गाव एवढं भाग्यवान आहे अरे एक बाळू मामाची मेंढी या ठिकाणी गेली तर या असणाऱ्या सिंदखेड राज्यामधल्या माणसानी आणि सिंदखेड राज्यामधल्या माझ्या माता माऊलीनी त्याच्या जीवावर तिच्या असणाऱ्या जागेवर
त्या ठिकाणी माझ्या बाळूमामाची मूर्ती स्थापन केली. एवढे भाग्यवान होते. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो. गायक वादक गुणीजन टाळकरी माळकरी विनेकरी चोपदार भालदार सगळ्यांना वंदन करतो आणि माझ्या अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तरुण मुलं, त्या मुलांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. बरं का महाराज, आता याच्यातले काही याच्यातले काही गडी हे जे पोर आहेत ना, याच्यातले काही जण कीर्तनाला नाही आले, हे फक्त पाहायला आले. आप्पा दिसतो कस काय हा गडी फॉर्मला नाही दिसतो कसा. गडी बारीक आहे, काय गडी दिसायला बारीक आहे, पण चांगल्याला सुधरून देत नाही. विठ्ठला कृष्णा महाराज यांचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचा गोड असणारा आवाज आहे असे असणारे आमचे दीपकजी महाराज आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. वा वा वा, काय गोड आवाज आहे महाराज, वा. त्याचबरोबर आमचे असणारे सहकारी मित्र आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी वंदन असेल. आदरणीय हरिभक्तपरायण जोरदार जोरदार हा जोरात वा वा वा. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आदरणीय संदीपजी महाराज आहेत. तुम्ही सगळे प्रतिष्ठित मान्यवर आहात, महाराज आहेत. सगळ्यांना वंदन असेल. पुरुषोत्तम महाराज आहेत, आमचे सोहम महाराज आहेत. हे टाळकरी मुलं आहेत, चोपदार आहेत. इकडे एक चोपदार आहेत, विनेकरी बाबा आहेत, विद्यार्थी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कीर्तनाला रंग भरण्याचं काम जे करतायत आदरणीय हरिभक्त गणेश आकाश महाराज यांच्यासाठी जोरदार एकदा प्रेमाने पाहिजे. सगळ्याला वंदन करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का, आई हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय तुम्हाला सगळ्याला बरं का गणेश भाऊ, तुम्ही प्रतिष्ठित आहे, गावातले मंडळी. आता तुम्ही म्हणता गणेश भाऊचं नाव कसं काय घेतो, तसं काय नाही वा, मला काय जे पैसे देईन त्याचे नाव ते आपलं तसं काही नाही. पण लक्षात ठेवा, आमचं काही तुमचा जास्त परिचय नाही, एक दिवसाची भेट असते. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही सगळे ग्रामस्थ आहेत. या सप्ताह कमिटी आहे, या सप्ताह कमिटीला मी धन्यवाद देईल, कारण सिस्टम टॉपची लावलेली आहे महाराज. त्यांच्यासाठी सिस्टम आहे. पूनम सजावट ना, वा, पूनम सजावट सिंदखेड राजाची सिस्टम आहे. सगळ्याला धन्यवाद. आणि पोरांनो, हे आई हे बसलेले माले ना, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. पप्प्याची मम्मी, हे काय माल कीर्तनच आहे का बाबा? हा माल कीर्तन आता उद्या बघा. हा माल कीर्तनाचा नाही, हा माल जर गावात गौतमी पाटील आली जर असं केलं ना, हे सगळ्यात पुढे असतोय. लक्षात ठेवा, हा माल सुद्धा जर कीर्तनाला येऊन बसत असेल तर या सिंदखेड राजाची आणि तुमच्या आई वडिलाची झालेली पुण्याईन बाळूमामाचा आशीर्वाद ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून या सगळ्या आणि वर्ग पोरांनो, तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हालाही धन्यवाद. गायक वादक गुणीजन टाळकरी माळकरी विनेकरी चोपदार भालदार अलीकडले पलीकडले पाय लावून बसले, पाय सरळ करून बसले, पाय वाकडे करून बसलेले, माग बसून बसल्या बसल्या मिळणारे सगळ्या धन्यवाद. भंगाला सुरुवात. विठ्ठला इकडे लक्ष द्या. हा भंग एवढा सोपा आहे बरं का पोरांनो. हा भंग तुम्ही बसलाय म्हणून निवडलाय. आणि आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे. सप्त्याचा असा नियम आहे, सप्त्याचा पहिला दिवस असेल तर नामपरा भंग घ्यावा लागतो. सप्त्याचा दुसरा दिवस असेल तर रूपपर किंवा संतपरा भंग घ्यावा लागतो. म्हणून निवडलेला भंग संतपर आहे. ज्यांच्या दरबारात निवडलेला आहे ते संत आहे, आणि त्या संताचे आमच्यावर उपकार आहे. एवढा एक शब्द आपल्याला फक्त तुम्हाला सांगायचा, मला थांबायचंय, जायचंय. पोरांनो एकदा लक्ष द्या, सगळ्यांनी बोला. भाऊ हा भंग एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे बरं काही. हा भंग एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे की हा भंग जर 2 वेळेस उभा वाचला, त्याच्या पुढे जाऊन सांगू का, हा भंग कोणाच्या कानपाट आहे, कोणाच्या तोंडपाट आहे, कोणाच्या कानपाट आहे, कोणाच्या तोंडपाट आहे. ज्याच्या कानपाट नाही तोंडपाट नाही, त्याने 2 वेळेस उभा वाचला तर तिसऱ्या वेळेस आडवा पाठ होईल. एवढा सोपा आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग आहे. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, मिळून करायचं कीर्तन. हा, इकडे लक्ष द्या, मोठ्याने बोलायचं.
काय सांगू आता संताचे उपकार. हा इकडे लक्ष द्या. काय सांगू आता संताचे, बोला ना काय सांगू आता संताचे. करेक्ट बोला ना. आता इकडला आवाज बघा कसा. हा इकडे लक्ष. हे सध्या रेंज मध्ये. काय सांगू आता संताचे. करेक्ट विठ्ठला आपल्याला संताचे आपल्यावर उपकार आहे. ते संताचे आपल्यावर उपकार पाहिजे आणि आपल्याला थांबायचं. आता ऐका. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं काय सांगू आता संताचे उपकार आणि माझं निरंतर जागविती. महाराज म्हणताय त्या संताचे आमच्यावर उपकार आहे. मग जगद्गुरु तुकोबराय गावातल्या लोकांकडे गेले आणि देहूतल्या लोकांना सांगायला लागले अरे या संताचे आमच्यावर उपकार आहे, आपल्यावर उपकार आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं संताचे उपकार आहे. एकाने प्रश्न केला तुकोबा अहो तुम्ही म्हणताय संताचे उपकार आहे, संताचे उपकार आहे, पण नेमकी बुवा संताचे आमच्यावर उपकार तरी काय आहे, काय उपकार आहे. तुकोबराय म्हणले अरे संताचे आमच्यावर एवढे उपकार ते सांगू शकत नाही. बापही करू शकत नाही, मायही करू शकत नाही. माय न करी बाप न करी एवढे उपकार या संताचे आमच्यावर आहे. मग महाराज तुकोबरायांना गावातल्या माणसानं प्रश्न केला तुकोबा तुम्ही म्हणताय संताचे उपकार आहे पण सांगा ना काय. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हटले आई इकडे लक्ष द्या एका मिनिटात तुम्हाला सगळ्याला अभंग कळल. मग तुकोबराय म्हणले हे हात पाय तोंड नाक डोळे आपल्याला देवाने दिले. बरोबर आहे का नाही. कोणी दिले. मावशी कोण दिले. हात पाय देवे दिला देह भजना. आता इकडे लक्ष द्या. चला पटकन बोला. आई माग बसलेले आई हात कोणी दिले. देव देव कोणी. करेक्ट. आता मोठे बोला. हा आई पाय पाय. करेक्ट. वाघ मावशी वा. पाय तोंड तोंड मावशी तोंड. आई मंदारीने सांगा नाक कोणी दिलं. देवान जर नाक दिलं नसत नसत काय बांगडीत घातली असती का. नथ निकुड बांगडीत जाऊ दे आहे नथनीचं सोडा. पटकन बोला. आई कपाळ कोणी. देवाने देवाचं नाव घ्यायला रोग येतो माणसाला. नवऱ्याच नाव घेतलं बाई मला आज वाटत असं चॅप्टर जमाना निघाला महाराज. 2 दिवस झाले बाई 2 दिवस झाले लग्न होऊन बाई नाव घेणार देवाला आज वाटत. नवऱ्याच नाव घेत. आता विचारलं हात कोण दिले. देवाने पाय देवाने. अरे ज्यांनी सगळं शरीर फुकट दिलं त्याच नाव घ्यायला रोग येतो. नवऱ्याचं नाव घेतलं रे महादेवाच्या मेंढीवर बाई मला नाव घेतली म्हणली बाई सोन्याचं ताटामध्ये वाटी वाटीमध्ये दूध. मी म्हणलं नवऱ्याचं नाव घेतलं दुधात नाही. ती म्हणली सोन्याचं ताटामध्ये वाटी वाटीमध्ये दूध. तिथे आपलं शिया फुले दुगे किनारी होती. सकाळी गावात जायची म्हणायची भाकर वाढ भाकर वाढणीला मी म्हणलं भाकर वाढ म्हणणारी मी म्हणलं ताई नाव घ्या ना. ती म्हणली नाव घेऊ घेते का महाराज. सोन्याचं ताटामध्ये वाटी वाटीत होतं दूध. हळूच बघा महाराज कशी बघत ह्योच माल लागतो भाऊ. ती म्हणली सोन्याचं ताटामध्ये वाटी वाटीमध्ये दूध दुधावर आली साय. माझ्या नवऱ्याचं नाव घेते भाकर बाहेर. अरे नवऱ्याचं नाव घ्यायला आडीवर आडी मग देवाचं नाव घ्यायला का तुमच्या तोंडाची होती काडी. विठ्ठला पटकन बोलायचं. हात कुणी तोंड नाक
संताचे उपकार सांगतात. मग मी सांगतोय देवानं हे फुकट दिलं, याच्या संताचं कुठं आलं? ऐका ना, तुकोबरा हे संत आहे आणि या संताचे आमच्यावर उपकार काय आहे? अरे देवानं हा नरदेव फुकट दिला. ए बरोबर, आता इमानदारीने सांगा, देवे दिला देह भजना. तुकोबरा म्हणले ए गात जागा, लोकांनी ऐकलं खात जागा. तुकोबरा म्हणले करे टाळी बोला मुखी. हाताने काय वाजवली पाहिजे हो? हाताने काय वाजवली पाहिजे? वाजली का मी? नाही, मग हाताने टाळी नाही वाजली, बोटं बोलले. तोंडाने देवाचं बोला ना, तोंडाने देवा बाळूमामाच्या नावानं असं म्हणलं पाहिजे. पण आम्ही म्हणतो नामक्याची सुंदर करू. अरे तोंडानं भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची आणि हात दिलेल्या देहानं स्वतःची त्या ठिकाणी ही नाव पहिलं तिराला न्यायची. हे सांगण्यासाठी आमच्या जीवनामध्ये संत आले आणि आम्हाला सांगितलं काय? माणसा उठ आणि भजनाला लाग. यांचे आमच्यावर उपकार आहेत. काय उपकार आहे? देवानं दिलेल्या नरदेहानं भगवंताची प्राप्ती कशी करायची हे सांगण्यासाठी आमच्या जीवनात आले आणि आम्हाला सांगितलं काय? उठा जागे भरे आहात.
संताचे आमच्यावर उपकारी संताचे उपकारी. एक जण म्हणला तुकोबरा एवढं किचकट नका सांगू, जरा सोप्यात सांगा. हे डोक्याच्या वर चाललंय. बर आतून सांगतो आता ऐका. बरोबर एकदम सोपं, इकडे लक्ष द्या. तुकोबरा ते होतल्या लोकांना सांगत होते संताचे आपल्यावर काय आहे? जगद्गुरु तुकोबराय देव होतल्या लोकांना सांगत होते संताचे आपल्यावर उपकार आहे. पण एक जर तुकोबरायांकडे गेलं, तुकोबराय म्हणले ओ तुकाराम महाराज, अरे तुकाराम महाराज, तुम्ही म्हणता संताचे उपकार आहे, संताचे उपकार आहे, पण आम्ही तुम्हाला बी काय म्हणतो? संतच म्हणतो ना, श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज की. तुकाराम महाराज आम्ही तुम्हाला बी संत म्हणतो, तुम्ही संत आहे म्हणले तुमचे सुद्धा आमच्यावर उपकार असायला पाहिजे. आता ऐका आई, फार गोड आहे, अतिशय गोड उदाहरण सांगतो, बस कीर्तन कळलं तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरांना गावातल्या माणसानं प्रश्न केला, तुकोबा तुम्ही संताचे उपकार आहे, पण तुम्ही सुद्धा झोपल्या का काय? कमीत कमी मान हाला. इकडे लक्ष द्या. तुकोबराला गावातला जर म्हटलं अहो तुम्ही बी संत आहे ना, तुम्ही बी संत आहे ना, मग तुमच्या आमच्यावर उपकार आहे का? आई ऐका हे पोरांनो ऐका रे, तुम्ही ज्या सिंदखेड राजामध्ये तुम्ही राहता, ऐका तुमचा इतिहास 2 मिनिटात सांगतो. अरे ज्या सिंदखेड राजामध्ये तुम्ही राहताय की नाही, त्या सिंदखेड गावामध्ये एक राजमाता विश्वमाता आई साहेब जिजाऊ जन्माला आली. याच पवित्र भूमीमध्ये या महाराष्ट्राचा रणराजा, या महाराष्ट्राचा राजा माझे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी महाराष्ट्राची वाघीण म्हणजे राजमाता विश्वमाता आई साहेब जिजाऊ जन्माला आली. त्या राजमाता विश्वमाता जिजाऊनं ज्या राजाला जन्माला घातलं, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी ज्या संतांनी दिली, त्या संताचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. छत्रपती सूत्र विश्वाचे हे तुकाराम महाराजांचे आमच्यावर काय आहे? उपकार आहे. ऐका उपकार क्रमांक 2, जगद्गुरु तुकोबरायांचा आमच्यावर काय उपकार आहे? ऐका. देहूतल्या लोकांना तुकोबराय सांगत होते माझ्यासोबत पंढरपूरला चला, देवाने दिलेल्या हाताने काय वाजवा, ए आई काय वाजवा, टाळी. तोंडाने देवाचं काय घ्या नाव. आता ऐका पटकन बोलायचे. आता शिक तुम्हाला 3G ची रेंज आली, आता 5G पर्यंत येतो. हा इकडे हाताने काय वाजवा, मुखाने देवाचं काय घ्या, माझ्यासोबत पंढरपूरला चला. वाजवावी गुढी दर्शन घ्या आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटाच्या बाहेर पडल्याच्या नंतर पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला या. आता ऐका, सगळ्या देहूतल्या पुरांनो सगळ्या देहूतल्या लोकांना तुकोबरायांनी सांगितलं माझ्यासोबत चला, हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं नाव घ्या. गेल्याच्या नंतर चंद्रभागा दिसेल, त्याची आंघोळ करा. आंघोळ झाली की चंद्रभागेची आंघोळ झाल्याच्या नंतर पुंडलिकाचं दर्शन करा. दर्शन झालं का देव दिसेल, देव दिसला का त्याच्या पायावर आपलं डोकं ठेवा. एकदा तुम्ही देवाच्या पायावर डोकं ठेवलं की देव तुम्हाला भेटला की जन्म मृत्यूचा फेरा संपला. आता ऐका, हे पोरांनो, हे देहूतल्या लोकांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी देहूतल्या लोकांना सांगितलं माझ्यासोबत चला,
पंढरपूरच्या पांडुरंगाकडे चला, हाताने टाळी वाजवा, मुखानं भजन करा, देव भेटेल, देव भेटला का जन्म मृत्यूचा फेरा चुकेल. एवढं सगळं देहूतल्या लोकांनी ऐकलं. एवढं सगळं देहूतल्या लोकांनी ऐकलं आणि देहूतला एक जण तुकोबारांना विचारायला लागला, तुकोबा अहो तुम्ही म्हणताय आम्हाला त्या ठिकाणी देव भेटेल, आमचा जन्म मृत्यूचा फेरा चुकेल, पण का हो तुकोबा आम्ही तुमच्यासोबत पंढरपूरला आल्यावर आम्हाला देव भेटेल की नाही हे नंतरच आहे, पण तुम्हाला भेटला का? तुकोबाराय म्हटले मला भेटला म्हणून तर मी तुम्हाला सांगितलंय. काय मला भेटलाय म्हणून मी तुम्हाला सांगितलं चला आणि देव पाहायला माझ्यासोबत, हाताने टाळी वाजवा. आता ऐका, आता ऐका संताचा उपकार. रे सगळं गाव तुकोबारांचं ऐकत होतं. एक जण उभा राहिला, तुकोबा आपण कधी जायचं? तुकोबाराय म्हणले अरे कल करे सो आज करे सो अब कर चल आता जाऊ. एक जण म्हणला तुकाराम महाराज अहो आता संध्याकाळ झाली, आता झोपायचा टाइम झालाय, आता एवढं उशिरा 8:30 वाजता कुठं पंढरपूरला जातात का? एक काम करा तुम्ही सकाळी या, सकाळी आल्याच्या नंतर आपण सगळे पंढरपूरला तुकोबाराय म्हणले ठीक आहे मी सकाळी येतो. तुकोबाराय इतके मंदिर इतके गेले. इकडे लक्ष द्या जरा, सिंदखेड सिंदखेड राजा हा राहिलं माफ करा हा सिंदखेड राजा हा इतके तिकडे इतके मंदिर इतके गेले आणि पुन्हा तुकाराम महाराज माग आले. कारण तुकाराम महाराजाला अंदाज होता हे गडे खोटं बोलल्याशिवाय राहा. आणि मग तुकाराम महाराज आले म्हणले अरे पण उद्या नक्की येणार का? गावातले लोक म्हणले 100% येणार. तुकोराम म्हणले यार नक्की. तुकोराम महाराजाला माहित होतं हे गडी जरा खोटं बोलते, कारण त्यांना अंदाज होता काही गडे सत्तेचे नारळ घेते काल आला का फरार होते. तुकोबारायला म्हणले अरे उद्या नक्की येणार. गावातले लोक म्हणले 1000% येणार. आणि मग तुकोबाराय म्हणले खोटं बोलायचं. मग तुकाराम महाराज आणि इकडे लक्ष द्या, तुकोबाराय म्हणले खोटं बोलायचं. आणि मग सगळं गाव तुकोबारायांना सांगितलं सकाळी या. आता ऐका जरा बारी, आज समाज आहे, इकडे लक्ष द्या जरा, आज समाज आहे. जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले. आई जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले. जगद्गुरु तुकोबाराय जेवून झोपले. 8:30-9 वाजले. जगद्गुरु तुकोबाराय झोपले. सगळ्या गावाला उपदेश केला होता आणि तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये भाव होता उद्या सगळं गाव माझ्यासोबत पंढरपूरच्या पांडुरंगाकडे येणार आहे, हाताने टाळी वाजवणार आहे, मुखानं देवाचं भजन करणार आहे. गेल्याच्या नंतर देव भेटणार आहे आणि देव भेटला जन्म मृत्यूचा फेरा सुकणार आहे. सगळं गाव तुकोबारायांची वाट पाहत होतं. तुकोबाराय घरी गेले, झोपले. आई आणि तुकोबाराय झोपल्याच्या नंतर एक जण पळत पळत आला आणि जे बसलेले गावातले लोक होते त्यांना सांगायला लागला अरे झोपले 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 ते. गावातले विचारला कोण? तुकोबा झोपले. तुकोबा झोपले म्हणल्याच्या नंतर बरोबर सगळं गाव आहे त्या जागेवर खाली बसलं आणि एक जण उठून उभा राहिला आणि एक जण म्हणलं अरे ते म्हणते हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं नाव घ्या, माझ्यासोबत पंढरपूरला चला, देव भेटेल. देव भेटला का जन्म मृत्यूचा फेरा चुकेल. पण त्याला भेटला का देव? एक म्हणलाय त्याला देव भेटला का नाही जाऊ दे माती. पण त्याचे टाळ वाजते ते 2-2 किलोचे टाळ पाऊशेर आणले तरी त्याला राहायला घर नाही. एक म्हणलाय घराचं जाऊ दे माती, जो टाळ वाजते तो फुटलेलाच आहे. दुसरा म्हणला हिला बी तुटलेलाच आहे. चौथ्याने तर प्रमाणच दिलं फुटकाची टाळ तुटकाची ना, देवाला देव घर नाही. एक जण म्हणला त्याचं काय ऐकतो, त्याचं काय घर आहे. एक जण म्हणलाय ती आपल्याला म्हणतोय पंढरपूरला चला काय, पण त्याच्या संग पंढरपूरला निघलं तर 15 दिवस वायाला जाते. त्याचं काय. एक जण म्हणलाय बाकीचं जाऊ द्या मातीत, पण ते सकाळी येईल आणि आपल्याला पंढरपूरला घेऊन, कारण तुकोबाराय जातीने सांगून गेले होते मी पुन्हा येईन. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे जीवन जा. विठाला विठाला सांगून गेले होते मी पुन्हा येईन. आता ऐका, इकडे लक्ष द्या पोरांनो. आपण भारत देशामध्ये जन्माला आलेली माणसं आहे. मला शब्द फार बारीक ऐका. दादा हे जे मागं बोलतात ना तुम्ही सुद्धा बारीक ऐका. ज्याला समोर बोलता येत नाही ते मागं बोलत असतं. राजा मी 2 मिनिटं तुम्हाला सांगेल. तुम्ही फार पुण्यभूमीतली माणसं आहेत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या गावातली माणसं आहेत. दादा अरे ज्या आईनं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाघाला जन्माला घातलंय, त्या महाराष्ट्रातल्या
वाघिणीच्या त्या ठिकाणी गावातली माणसं आहेत तुम्ही. एक शब्द माझा फार बारीक ऐका. जगद्गुरु तुकोबाराय गावातल्या लोकांना पंढरपूरला घेऊन चालले होते. तुकोबारायांचा फायदा होता का गावातल्या लोकांचा? बरोबर आई, पटकन आई मला सांगा, तुकोबारायांनी अभंगाचा गाथा लिहिला स्वतःसाठी लिहिला का गावातल्या लोकांसाठी लिहिला? तुकोबारायांनी देवाचं भजन केलं स्वतःसाठी केलं का लोकांसाठी केलं? पण एक सांगू, तुकोबारायांनी अभंगाचा गाथा लिहिला 4092 अभंग लिहिले, पण तेच अभंग त्याच गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजाला पाण्यामध्ये बुडवायला. हा समाज आहे दादा. तुम्ही किती चांगलं वागा. आता हे सप्ताह करताना तुम्ही हे कमिटी आहे की हे सप्ताह करताना तुम्ही किती चांगला सप्ताह करा भाऊ, किती चांगला करा. बघायचं तुम्हाला झटका हो द्या. काला आज दुसरा दिवस आहे ना, काला झाल्यावर गावातला एखादा गडी इथं येईल. पैसे खाल्ले असते तो 50 दिले असते. ते 50 देत निस्ता आलं. पण लक्षात ठेवा, मी माफी मागून बोलतो महाराज, आपल्या भारत देशाला लागलेली एक कीड आहे. आपल्या माणसाला आपला माणूस मोठा झालेला सहन होत अजिबात नाही. युपीचं येतंय ना हवा भरतय, बिहारचं येतंय वडापाव विकतय, आपलं त्याच्याकडे जात आहे. वडापाव दे, चटणी टाक, पाव दे, खाऊन झालं की लिहून ठेव. इतका समाज बेकार आहे. 3 वर्षापूर्वी एक बाई मेली महाराष्ट्रातली, सिंधुताई. आई सिंधुताई. आणि मरायच्या आधी 9 दिवस पोरांना पत्रकारांना प्रश्न केला बाईला, माई अगं तुझं पुस्तक या महाराष्ट्रामध्ये नाहीये. माई तुझं पुस्तक या महाराष्ट्रामध्ये नाहीये. तुझं पुस्तक कर्नाटक राज्यामध्ये अभ्यासक्रमाला आहे. माई तुझं पुस्तक महाराष्ट्रात का नाही? त्यावेळेस त्या माईनं दिलेलं फार गोड उत्तर आहे दादा. त्या माईनं सांगितलं, पत्रकार दादा, अरे हा महाराष्ट्र आहे रे बाबा, आणि तो मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं रे बाबा. मेल्यानंतर जिथं मोठं केलं जातं ना, त्याचं नाव महाराष्ट्र आहे रे बाबा. आपली माणसं अवघड आहे दादा, आपली माणसं एवढी अवघड आहे, एवढं भयानक असतं. आता 3-3.5 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे. 3-3.5 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे दादा. अमेरिकेमध्ये एक त्या ठिकाणी प्रदर्शन भरलं, तुम्ही पाहिलं की नाही मला माहित नाही. अमेरिकेमध्ये एक प्रदर्शन भरलं. फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत सगळ्या देशाची पोरं बोलवली बरं का. बरोबर, अमेरिका, फ्रान्स, जपान, इटली, चायना, भारत सगळ्या देशातले पोरं बनवले. त्यांची एक मीटिंग घेतली. ऐका रे पोरांनो, आम्ही आता ही मीटिंग संपल्याच्या नंतर तुम्हाला एक मोकळी भरणी देणार आहे बरं. काही साखरेची भरणी नाही, मोकळी भरणी देणार. आपापल्या देशात घेऊन जा आणि आपापल्या देशातले खेकडे घेऊन या. त्यांना माहित होतं हे गडी खेकडे, मासे, बोकड. त्यांनी सांगितलं जा आपापल्या देशातले खेकडे घेऊन या. पोरांनो, फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत सगळ्या देशातले पोरं आपापल्या देशात गेले. त्याच्यात आपल्या देशातला एक होता, भारतातला. अमेरिकेत गेला होता, अमेरिकेतून मोकळी भरणी घेतली, भारतात आला. फक्त भारताचा नव्हता, महाराष्ट्राचा होता. फक्त महाराष्ट्राचा नव्हता रे. मग कोणता जिल्हा आहे? बुलढाणा ना, आपल्या बुलढाण्याचा होता. फक्त बुलढाण्याचा नव्हता, आपल्या सिंदखेड राज्यातला होता. आणि आपल्या गावातला गडी डायरेक्ट अमेरिकेत गेला, मोकळी भरणी घेतली, गावात आला, गावातल्या एका ओढ्यात उतरला. 7, 8, 9, 10, 12 खेकडे भरली. आणि भरता भरता झाकण लावता लावता झाकणच पडलं नदीत, ओढ्यात गेलं, वाहून गेलं. आपला गडी म्हणजे डेंजर, आपले गडी म्हणजे सध्या असे आहेत भाऊ, काही झालं तरी जमन, पण कोणाच्या बापाचं ऐकायचं. आपला आता 7-8 वर्षापूर्वी जेव्हा पाऊस कमी पडायचा महाराज, तेव्हा शासनाने एक स्कीम राबवली होती, पाणी अडवा. बोला ना, पाणी अडवा. आता ते बंद झालं, याची अडवा. हे सुरू झालं. राहिलेले अर्धा फुकीन, पण तू ह्यो त्याचा गेम करतो, ह्यो जेला जातो. इकडे लक्ष द्या मायबा. ते फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना सगळे देशातले पोरं आपापल्या देशात गेलं. भारतातलं भारतात आलं, भारतातून पुण्यात आलं, पुण्यातून बुलढाण्यात आलं, बुलढाण्यातून केरळ राज्यात आलं, आपल्या गावात आलं. खेकडे भरले, झाकण लावता लावता झाकणच पडलं ओढ्यात, झाकण गेलं, वाहून गेलेली. दुसरं झाकण लाव, भरणी बदलाव, अजिबात नाही. एवढी बिगर झाकणाचीच भरणी घेऊन इमानात वाचलं.
जसा इमानात बसला तसा डायरेक्ट अमेरिकेत गेला. आता येळ कमी म्हणून पटकन उतरला तसा रांगीला लागला. तिथं याच्या पुढे सगळे गडी होते, फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत. सगळ्यात शेवट गडी आपला. त्यांनी आवाज दिला, फ्रान्स दाखवा तुमचे खेकडे. ते फ्रान्सचं पोरग गेलं, भरणी दाखवली, साहेब हे बघा आमचे खेकडे. झाकण घेतलं, गेलं पुढं. दुसरा इटलीचं पोरग आलं, साहेब हे घ्या आमचे खेकडे. जपानचं पोरग गेलं, इटलीचं, चायनाचं. सगळ्यात शेवट त्यांनी आवाज दिला, भारत दाखवा तुमचे खेकडे. हागडी कांजीचे कपडे बिपडे वाजनात तिथे गेला. साहेब ते म्हणला, भाऊ तुला नाही पाहायचं, खेकडे दाखव. त्याला साहेब हे घ्या खेकडे. असं मागून भरणी पुढे केली, त्याला झाकणच नाही. ते गोरे अमेरिकेतले ते म्हणले, झाकण अरे झाकण लावाय, खेकडे वर येतील. ते म्हणला, साहेब मी भारताचा आहे. आणि ते म्हणले, तू भारताचा असू नये काय असू भाऊ, हे खेकडे वर यायला तर आमचं भरीत करते, झाकण लाव. ते म्हणला, साहेब हे खेकडे सुद्धा भारताची. अरे झाकण लावाय, खेकडे वर येतील. ते म्हणला, साहेब मी फक्त भारताचा नाही महाराष्ट्राचा आहे. अरे तू कुठला काय झाकण लाव. ते म्हणला, साहेब मी बुलढाण्याचा आहे. अरे झाकण लावाय. ते म्हणला, साहेब मी सिंदखेड राजाचा आहे. आणि हे खेकडे सुद्धा सिंदखेड राजा. अरे ते म्हणले, भाऊ खेकडे कुठाले पास आहे ना, पण वर येते चावते झाकण लाव. ते म्हणला, साहेब हे खेकडे वर येणार नाही. ते म्हटलं कस काय. ते म्हणला, साहेब हे सिंदखेड राजाचे खेकडे. अरे ते मला झाकण लाव ना वर. ते म्हणला, साहेब हे खेकडे वर येणार नाही. इथले माणसंच एकमेकाला वर येऊ देत नाही, हे तर खेकडे. हे लय अवघड आहे भाऊ. आता कसं झाकली मूठ. चला मला तिकडे शिरायचं नाही, मला सरळ सरळ वरमात सांगायचं. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबराय झोपले गावातले. जगद्गुरु तुकोबराय झोपले गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली. काय अरे तुकोबा सकाळी येतील, आपल्याला पंढरपूरला घेऊन जातील, म्हणून काय करा तर तुकाराम महाराज आपल्याला पंढरपूरला घेऊन जाणारच नाही याचा काहीतरी बंदोबस्त. काय करायचं काय करायचं काय करायचं सगळं गाव गोळा झालं. आणि त्यांनी एक विचार केला, एक काम करू. काय करू तर एक काम करू, तुकोबरायांचा अपमान करू. तुकोबरायांचा अपमान केला की तुकोबराय आपल्यासोबत भांडतील. आणि एकदा भांडणं झाले का तुमचा ना आमचा संबंध. माणसं भांडणं कधी करतात माहितीये का, एखाद्या कोण ट्रॅक्टरने नांगरून घ्यायचं, पैसे जीवर आले द्यायचे ट्रॅक्टरवाल्यासोबत. भांडणं कधी करतो, एखाद्या चहाच्या टपरीवर जायचं, चहाच्या टपरीवर गेलं का बिल जर 2-4 हजार झालं, चहाला काय क्वालिटी का, ते म्हणतो हाणेल तुला. ते म्हणलं हाणलं का, पैसे बुडले, संपला विषय. माणसं भांडण. तुकोबराय आता पंढरपूरला नेणार, तुकोबराय पंढरपूरला नेणार, पण नेण्याच्या आधी तुकोराम महाराजांचा काय करायचा अपमान. आणि एकदा अपमान केला का तुकोबरायांचा आपला संबंध राहणार नाही. असा विचार गावातल्या लोकांनी केला. सकाळचे 8 वाजले. जगद्गुरु तुको हे पोरांनो आता फार गोड आहे, इकडे लक्ष द्या, डोळ्यात पाणी येईल तुमच्या. तुकोबराय घराच्या बाहेर आले, पांडुरंगाची पूजा केली आणि तुकोबराय देहूतल्या लोकांकडे आले आणि सांगितलं, नाही असू दे त्यांची चुकी नाही ना. This is not problem. This is a personal problem. हे बाळू मामाचं कार्य आहे. एक जिवंत उदाहरण सांगतो. श्रीगोंदा नावाचं गाव आहे इथं आमच्या नगर जिल्ह्यात. बाबा श्रीगोंदा नावाचं गाव आहे. आणि श्रीगोंदा नावाच्या गावामध्ये बाळू मामाची काटा आला माझ्या अंगावर. श्रीगोंदा नावाच्या गावामध्ये बाळू मामाची पालखी आली आणि एका विटाळ झालेल्या बाईने सांगितलं, अरे काय काय मामा 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 करतोय, काय मामा मामा करतोय, अरे आमच्या गावात येतोय आणि आम्हाला मागायला लागतोय. हा शब्द त्या बाईने टाकला. साहेब आजही त्या श्रीगोंद्यामध्ये कधी गेलात, बेलवंडी नावाचं गाव आहे, कधी गेलात बेलवंडी नावाच्या गावाच्या शेजारी ते खेड्याचं गाव आहे, नाव लक्षात येईल माझ्या. आणि त्या बाईने त्या ठिकाणी विरोध केला मामाच्या पालखीला, विरोध केला मामाच्या कीर्तनाला, विरोध केला मामाच्या कार्याला. आजही त्या गावात त्या बाईचा वंश शिल्लक नाही. ताकद माझ्या बाळू मामाची. एक गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही विरोध कोणाला करताय? आम्हाला विरोध करा. आम्हाला विरोध करणारे किती आहे लक्षात ठेवा. हा विरोध बाळू मामाला जर असेल तर बाळू मामा वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. घरामध्ये पांडुरंगाची पूजा केली, बाहेर आले. सगळं गाव तुकोबरायांच्या समोर गोळा झालं होतं. सगळं गाव तुकोबरायांच्या आधी गोळा झालेलं पाहिलं आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि
तुम्ही सगळं गाव इथं गोळा झाले बरं का दादा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि तुकोबरायांना वाटलं मी यांना रात्री प्रमाण समजून सांगितले म्हणून हे माझ्यासोबत पंढरपूरला जायला. ए आई माझ्यासोबत पंढरपूरला जायला. तुकोबरायांना आनंद झाला, आनंदाची डोही, आनंदाचे रंग. तुकोबराय आनंद 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 झालेले आहे आणि आनंदी झालेले जगद्गुरु तुकोबराया. त्या ठिकाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गावातल्या लोकांना सांगितलं चला माझ्यासोबत पंढरपूरला. पण ऐका सगळं गाव तुकोबरायांच्या माग निघालं पुरांनो आणि तुकोबरायांच्या माग गाव गेलं आणि तुकोबरायांना वाटलं सगळं गाव माझ्यासाठी माझ्यासोबत पंढरपूरला जायला आलं. आता पटकन सांगा तुकाराम महाराजाचा अपमान करायला आले होते का तुकोबरायांसोबत पंढरपूरला जायला आले होते? तुकाराम महाराजाचा. आणि हा अपमान कुणी करायचा हे रात्रीचं नियोजन केलं बरं का पोरांनो. तुकोबरा इतके त्या गाडी इतके गेले मागून एकानं आवाज दिला तुकोबा, अहो थांबा. तुकोबरायांनी वळून पाहिलं, अरे काय थांबवतोय बाबा, जाऊ दे. एक तर हे लोक येत नव्हते, कोणी त्यांना विनंती केली, प्रमाण सांगितले, हात जोडले, टाळी वाजवायची सांगितली, मुखाने देवाचं नाव आणि मग माझ्यासोबत निघाले. जाऊ दे ना. गावातला म्हटलं तुकाराम महाराज अहो मला बी तुमच्या सोबत यायचंय. मग काय थांबवलं? चल तुकोबा, तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार, जाताना आम्ही टाळी वाजवणार, मुखानं देवाचं नाव, गेल्याच्या नंतर चंद्रभागाची आंघोळ झाली की देव भेटणार, देव भेटला की आमचा जन्म मृत्यूचा फेरा. आणि जर आमचा फेरा चुकला तर तुकोबा तुमचे आमच्यावर उपकार होणार. तुकोबराय म्हणले अरे ते उपकारासाठी काय सांगू आता संताचे त्याची आम्हा करणे. अरे बाबा, अरे आमचा जन्मच उपकारासाठी आहे. तर उपकार काय नाही, हो बाजूला जाऊ दे मला. गावातला म्हणला तुकोबा, अहो तुम्ही जर आम्हाला पंढरपूरला नेला, हाताने आम्ही टाळी वाजवली, मुखाने देवाचं नाव घेतलं, गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान झालं, तो भेटला आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकला तर तुमचे आमच्यावर उपकार होतील. आणि तुमचे जर आमच्यावर उपकार झाले तर तुम्ही आम्हाला बोलून दाखवाल म्हणून आम्ही सुद्धा तुमच्यासाठी वाहन आणलंय. तुकोबा म्हणले बाबा, अरे मला कशाला वाहन, अरे देवाने हे पाय दिले, तीर्थयात्रा जाय, चुकू नको. तीर्थयात्रेला जायला पाय दिले बाबा, नको रे मला वाहन, नको रे, नको मला वाहन, नको. आई बरं का गावातला एक जण म्हणला तुकोबा अहो तुमच्यासाठी आम्ही एवढ्या प्रेमानं वाहन आणलं. पुरांनो प्रेमानं हा शब्द ऐकला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी हात जोडला. कारण संताला फक्त दोनच शब्द कळतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आई तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं, अरे तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता, माझ्यासाठी तुम्ही वाहन आणलं नाही का? ठीक आहे बाबा, आणा. आणि हा शब्द टाकला. ऐका रे माझ्या माय बापांनो, आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर त्या देहूतल्या माणसाने वाहन आणलं. आणि वाहन काय तर माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर दादा गावातल्या लोकांनी गाढव आणलं. हो दादा गाढव आणलं. अरे फक्त गाढव नाही आणलं, तर त्या गाढवावर माझ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांना बसवलं. आई त्या गाढवावर तुकोबरांना बसवलं आणि गाढवावर बसवल्याच्या नंतर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना गाढवावर बसवलं आणि गाढवावर बसवल्याच्या नंतर सगळे लोक हसायला लागले, टिंगल करायला लागले. पण लक्षात ठेवा लोक गरीबाची टिंगल करतात, लोक गरीबाची टिंगल करतात, पण लक्षात ठेवा गरीबाची टिंगल करा नाही तर मस्करी करा, पण गरीबासोबत कोणी नसतं आणि ज्याचं कोणी नसतं ना त्याचा देव असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा दादा. माझ्या तुकोबरायांना लोक हसायला लागले. एक जण पळत पळत गेला, चूल पेटलेली होती बरं का सिस्टीम वाले दादा, चूल पेटलेली होती, पळत पळत गेला, चुलीला हात पुसला, सगळा हात काळा झाला आणि काळा झालेला हात माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या तोंडाला लावून दिला. काय समजलंय? काय त्रास आहे? ऐका संताचा उपकार. तुकोबरायांच्या तोंडाला काय लावलं? तुकोबरायांना गाढवावर बसवलं. लोक हसत होते, लोक मस्करी करत होते, लोक थट्टा करत होते. कोणी म्हणायचं अरे लोक हसत होते. आणि तेवढ्यात एका माणसाला वाईट वाटलं. पळत पळत तुकोबरायांच्या घरी गेला महाराज. तुकोबरायांची बायको त्या ठिकाणी बसलेली होती. तुकोबरायांच्या बायकोला सांगितलं आई साहेब
नवऱ्याला गाडीवर बसवलंय, तोंडाला काळं लावलंय. तुकोबरायांच्या बायकोच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि तुकोबरायांची बायको त्या पांडुरंगाकडे पाहून पांडुरंगाला बोलते, देवा अरे विठ्ठला, अरे माझा नवरा भोळा आहे, माझा नवरा साधू आहे, माझा नवरा संत आहे आणि या समाजावर उपकार करण्यासाठी माझा नवरा निघाला आणि याच समाजानं माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळे लावावं आणि माझ्या नवऱ्याला गाढवावर बसव. तुकोबरायांच्या बायकोच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. घरातून दारात आली, दारातून ओट्यावर आली, ओट्यातून गल्लीत आली आणि नवऱ्याकडे पाहते तर त्या ठिकाणी पाहते तर माझा नवरा त्या ठिकाणी उभा आहे, गाढवावर बसलेला आहे, तोंडाला काळं लावलेलं आहे. लोक हसतात. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि तुकोबरायांची बायको पतिव्रता होती बरं का महाराज, बरं का आई. तुकोबरायांची बायको पतिव्रता होती. पतिव्रतेचे लक्षण आहे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी. ज्ञानोबरायांनी एक ओवी लिहिली पतिव्रतेसाठी, पतिव्रते जैसा ब्रहातार प्रमाण तैसा नारायण महापरी. तुकोबराय ज्ञानोबराय पतिव्रतेचं महिमान सांगतात बरं का आई. पतिव्रता कशाला म्हणतात ऐका 2 मिनिटात. जी बाई नवऱ्यानं अन्नाचा घास खाल्ल्याशिवाय मावशे जी बाई नवऱ्यानं अन्नाचा घास खाल्ल्याशिवाय पाण्याच्या घोटाला स्पर्श करत, बोला ना, ज्या बाईनं पतिव्रता कशाला म्हणतात ऐका, ज्या बाईच्या नवऱ्यानं अन्नाचा घास खाल्ल्याशिवाय जी पाण्याच्या घोटाकडे पाहत तिला पती. आता हे फक्त आपण ऐकायचं, या भानगडीत पडायचं. शाबास. आपली गुलाबजाम करायला बसली तरी सकाळ घालती आणि कमून खाल्ले म्हणले का टेस्ट पाहत होती म्हणती. त्याच्यामुळे हा मला बी अंदाज नव्हता पण आता आला. मी बी रामनवमीच्या आधी आपलं बी झालं नव्हतं, जवळ मला झालं नव्हतं बरं का गणेश भाऊ. मी बी लई फॉर्म मध्ये होतो. आता ज्यांचं झालं नाही त्यांना भेटा, ते आता बसल्या बसल्या सुद्धा स्नॅपवर ऑनलाईन आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचं झालं नाही, आता झालं नाही म्हणण्यापेक्षा होईनातच. म्हणजे आता जवळजवळ बंदच झाले. काय तुमच्याकडे कसं काय वरमायाला नटून येत पण चला ते बाग. माझं बी झालं नव्हतं सध्या, माझं बी झालं नव्हतं तर एक दिवस माझी मायाशी अंगणात बसली. मी माईकडे गेलो, कीर्तन झालं ना, झालं मी असं दारात गेलो. मी म्हटलं का काय झालं नाक फुगायला. म्हणे काय नाही भाऊ, ती मालिका पाहिली ना आता त्या सुनानी म्हणे असं सासूला झापलं मालिकेत. मी बी चॅप्टर गडी. मी म्हणलं मम्मी तू काय टीव्हीचं टेन्शन घेते, जेव्हा माई बायको घरात येईन तेव्हा बायकोशी सरळ करी. म्हणजे माझ्या डोक्यात होतं पटकन. माई पटकन उठली, चटकन घरात गेली. मला वाटलं ऐकलं नसेल बरं का. मी बी तिच्या मागं घरात गेलो. घरात जाऊन पुन्हा म्हणलं मम्मी बाईपाशी सरळ करीन. ती म्हणली गबस भाऊ तो बापा असत म्हणायचं. आता जे काय झाकली मूठ लय आम्हाला असू नका तुमचं तसंच. म्हणजे आमचीच बोलते असं काय नव्हे. म्हणजे ते लय बेकार आहे सर. मला तिकडे जायचं नाही. मग सांग जगद्गुरु तुकोबरायांची बायको पती ऐका पतिव्रतेचा महिमा काय. तुकोबरायांच्या बायकोनं पाहिलं महाराज. तुकोबरायांच्या बायकोनं पाहिलं, टचकन डोळ्यात पाणी आलं. तुकोबरायांच्या बायकोनं विचार केला, अरे माझा नवरा भोळा आहे, माझा नवरा साधू आहे आणि माझा नवरा संत आहे आणि तुमच्यावर उपकार करण्यासाठी तुम्हाला पंढरपूरला घेऊन चालला आणि तुम्ही त्याच्या तोंडाला काय लावलं, त्याच्या तोंडाला काय लावलं, त्याला गाडवर बसवलं. ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळ लावलं, गाडवर बसवलं, त्यांचं वाटून झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आई श्राप दिलाय श्राप. आणि लक्षात ठेवा बरं का पुरुष मंडळी, तुम्हाला सुद्धा सगळ्याला सांगतो, बायकाला हंताने जर धोरणात नाही. आपली बायको अशी लट्टा लट्टा कापती भाऊ, ती आता लट्टा लट्टा कापती पण बी नसली ना पिटलं भाकरीच आहे. पतिव्रतेच्या नादी लागले महाराज 2 जण. एक रावण
सोन्याची होती पण जळली. पतिव्रतेच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. जरा ऐका, तुकोबरांच्या बायकोनं श्राप दिला, ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याचा छळ केला आणि ज्यांनी माझ्या नवऱ्याला गाडवर वाटोळं होईल हा शब्द सगळ्या देहूतल्या लोकांनी ऐकला. आणि ज्यांनी सगळ्यांनी ऐकला. ज्यांनी तुकोबरांना गाडवर बसवलं त्यांनी ऐकला. ज्यांनी तुकोबरांच्या तोंडाला काळा लावलं त्यांनी ऐकला. आणि जे हसायला होते त्यांनी सुद्धा ऐकला. लोकांना काहीच नाही वाटलं. पण तुकाराम महाराजालाच घाम फुटला. तुकाराम महाराज म्हणले, जे अर्थी बाईनं श्राप दिला त्या अर्थी तो खरा होणार. आणि तो जर खरा झाला तर यांचा सगळ्याचा कार्यक्रम झाला तर योगा थकाय पुन्हा पाण्यात घालू का? आता कुणाला जगाच्या कल्याणा संतांच्या? अरे हे त्यांच्यासाठीच आहे. मग तुकोबरा गाडवरून खाली उतरले. अय आई इकडे बघा जरा पटकन बरोबर. तुकोबरा अशी खाली उतरले, बायको अशी समोर होती. तुकोबराने बायकोकडे पाहिलं, बायकोला आवाज दिला, जिजाबाई इकडे या. भाऊ काय जिजाबाई इकडे या. या म्हणेपर्यंत तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाच्या पायाजवळ येऊन उभी. बोला ना. या म्हणेपर्यंत तुकोबरांची बायको तुकोबरांच्या पायापाशी येऊन उभी. हे फक्त आपण ऐकायचं नाही ऐकायचं. मी बी 7-8 दिवस झाले तुकाराम महाराजांचे चरित्र सांगत होतो. काल मी घरी होतो. मी म्हणलं तुकाराम महाराजाची येते म्हणले, आपण बी महाराजच आहे ना. म्हणजे ते तुकाराम आणि मी मडके. बरं काय ते पैसे घेत नव्हते, आम्ही दाबून घेतले आपले. नाही ते तुकाराम आणि मी मडके. मी म्हणलं जर तुकाराम महाराजाची येते, तुकाराम महाराजाची जर 2 मिनिटात येते तर आपली बरोबर तुकाराम महाराजाची जर 2 मिनिटात येते तर आपली 5 मिनिटात येईल. मी आधी अंदाज घेतला. आता आम्ही ज्या गल्लीत राहतो तिथं जवळजवळ सगळे वारीमुळं भाई भिंग येत. आता आळंदीतलंही गर्दी असते सध्या. आता आम्हाला गाडी काढायला 2.5 तास लागले. तर मी म्हणलं तुकाराम महाराजाची ती म्हणले आपली सुद्धा 100% येणार. मी आधी दुपारी अंदाज घेतला, इकडं तिकडं पाहिलं, कोणीच नाही दिसलं. मग मी हळूच बायको पुढे पाहिलं, ती नेमकी दारात होती. आता मी इथं उभं राहिले तर माझं घर आहे. समोर ते साऊंड सिस्टीम कशी आपली गाडी लावायची पार्किंग आहे, ती पार्किंग मध्ये होती. मग मी इथून विचार केला, म्हणलं तुकाराम महाराजांनी जर तुकाराम महाराजांनी आवाज दिल्यावर जर 2 मिनिटात आली तर आपली 5 मिनिटात यायलाच. मग मी तिच्याकडे बघितलं. मी तिला म्हटलं इकडे ये ना. तिने पाहून नाही पाहिलं सारखं केलं. मी म्हटलं तुला काय मतदान लागल्यामुळे तसं झालं का? सध्या असं जीव भरायला तेव्हा असं जीव घालतो हरी मतदान असतो. राम राम लांब लांब मला असलं सध्या नाही. इकडे ना बाबू मी बी चॅप्टर जोडी आहे. मी तिला म्हणला इकडे ना. आता सध्या बायाला फक्त 2च गोष्टी आवडतात भाऊ, एक सोनं आणि दुसरी बोला ना, एक सोनं आणि दुसरी नवरा. काय धलपटात झालायचं खऱ्याची दुनिया. तुम्ही बघा आता काल्याच्या दिवशी जेवण आहे ना, वाढीनं रूपाशी राहते, भामटे जेवून जातो मग लय दुनिया बेकार. इकडे ना गप मरना. मी बी चॅप्टर गडी महाराज मी बी विचार केला, म्हटलं आपण कीर्तनाला गेलो ही काय मी इंस्टाग्राम पाहती. तिला म्हणलं आता साडी नको म्हणती, सोनं नको म्हणती. मग मी अंदाज लावलेला काय द्यावा बाबा. मी म्हणलं आता हिला काय द्यावं, सोनं नाही साडी नाही. मग मला अंदाज आला आता घट्टा देऊ काय जमणार नाही. म्हटलं इकडे ना. ती म्हणली येत नाही. म्हणलं इकडे ना. ती म्हणली येत नाही. मग मी तिला म्हणलं रस प्यायला ये म्हणलं. मला वाटलं मीच एकटा इंस्टाग्राम पाहतो. मग ती पण म्हणली चिंगे बोले. आणि मग मी पण म्हणलं कसं नाही कसं आप्पा म्हणा
संपलाय माझा अंबरने संपेल इकडे लक्ष द्या ऐका तुकोबारायांनी बायकोला बोलवलं तुकोबारायांनी तुकोबारायांनी सांगितलं जिजाबाई इकडे या. तुकोबारायांची बायको तुकोबारायांच्या जवळ आली आणि तुकोबारायांनी बायकोला विचारलं अगं जिजाबाई तुम्ही लोकांना माफी मागा. काय ए बाळा तुकोबारायांनी बायकोला सांगितलं हो तुम्ही या असणाऱ्या समाजाला माफी मागा. आणि माफी मागा म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी आदेश दिला समाजाला माफी मागा आणि तुम्ही दिलेला श्राप माग. तुम्ही दिलेला श्राप माग. तुकोबारायांची बायको महाराज तुकोबारायांकडे पाहायला लागली. तुकोबारायांच्या बायकोला तुकोबारायांना सांगितलं महाराज अहो मी दिलेला श्राप मी माग घेणार नाही कारण या लोकांनी तुमचा अपमान केलाय. काय या लोकांनी तुमचा अपमान केलाय. तुम्हाला गाढवावर बसवलंय. तुकोबारायांनी सांगितलं येडे गाढवावर बसवला काय अपमान आहे का? तुकोबारायांची बायको म्हणली मग काय सन्मान आहे का? तुकोबारायांची बायको म्हणली महाराज गाढवावर बसवला अपमान आहे. तुकोबाराय म्हणले "ए येडे हा अपमान नाही हे लोकांचं माझ्यावर हे लोकांचं माझ्यावर." तुकोबारायांची बायको म्हणली महाराज प्रेम असतं ते एखाद्या घोडागाडीत बसवलं असतं बैलगाडीत बसवलं असतं फॉर्च्युनर ऑडी मर्सिडीज BMW फरारी जगवार टेक्सला एखाद्या ब्रँडेड गाडीत बसवलं असतं महाराज. प्रेम पाहायचं असेल महाराज तर जा त्या सिंदखेड राजामध्ये. अरे पहा त्या माझ्या बाळूमामाचा सप्ताह महाराजाला आणण्यासाठी शिव पार्वती उभा केले होते याला प्रेम म्हणतात महाराज. त्याला प्रेम म्हणतात हो. अहो तुम्हाला गाढवावर बसवलं महाराज हे प्रेम नाही हो. प्रेम नाही हा अपमान आहे. आणि मग तुकोबाराय म्हटले ए जिजाबाई इकडे जिजाबाई इकडे या मी सांगतो तुम्हाला. तुकोबारायांची बायको जवळ गेली. तुकोबारायांनी सांगितलं जिजाबाई या लोकांनी मला गाढवावर बसवलं हे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे महाराज प्रेम कसं हो. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं अगं जिजाबाई हे गाढव विकत आणण्यासाठी सगळ्या गावांनी पैसे जमा केले आणि जमा केलेल्या पैशातून गाढव आणलं आणि गाढवावर मला बसवलं. आणि स्वतः पायी पायी चालतात प्रेम नाही तर काय सांग ना जिजाबाई. महाराज म्हणले हा हे प्रेम आहे. तुकोबारायांची बायको म्हणली गाढवावर बसवलं तोंडाला त्या ठिकाणी तुम्हाला गाढवावर बसवलं पैसे विकत आणलं म्हणून गाढव तुमच्यावर प्रेम आहे का? बरं. मग महाराज तुमच्या तोंडाला काळं का लावलं सांगा ना. मग तुकोबारायांना बोलता येईना. मग तुकोबाराय म्हणले ते आपलं हे. मग तुकाराम महाराजाची बायको म्हणली खट बोलायचं. महाराज हो खरं सांगा तुमच्या तोंडाला काळं लावलं सांगा ना महाराज हे काय प्रेम आहे का? आणि मग तुकोबाराय म्हणले पोरांनो हे सुद्धा लोकांचं माझ्यावर. हे कसं प्रेम? तोंडाला काळं लावलं. तुकाराम महाराजाची बायको म्हणली महाराज याला प्रेम नाही म्हणत. तोंडाला काळं लावलं प्रेम नसतं. फाउंडेशन लावलं असतं वेगळी गोष्ट आहे. तुकोबारायांची बायको म्हणली महाराज अहो तोंडाला काळं लावणं अपमान आहे. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं येडे इकडे मी यांना घेऊन कुठे चाललो होतो पंढरपूरला. आळंदी माझ्यासोबत नेत हो काय मी यांना घेऊन चाललो होतो पंढरपूरला. पंढरपूरला माझा देव आहे आणि त्याचं नाव बोला ना त्याचं नाव आणि विठ्ठल दिसायला काळा आहे ना म्हणून या लोकांना वाटलं असेल याचा देव दिसायला काळा आहे हा पंढरपूरला नेतो काय. एक काम करू यालाच पांडुरंग बनवून टाकू. हे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे ग. महाराज तुम्ही म्हणता तुकोबारायांना मारलं तुकोबारायांना त्रास दिला तुकोबारायांना गाढवावर बसवलं तुकोबारायांच्या तोंडाला काळं लावलं तुकोबारायांचा अपमान केला. पण याच्यात अभंगाचं पहिलं चरण कुठे आलं? संतांना उपकार कुठे आला? आता आहे का? तुकोबारायांना मारलं तुकोबारायांना त्रास दिला तुकोबारायांना गावाच्या बाहेर काढलं तुकोबारायांना त्रास दिला. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केल्याच्या नंतर सुद्धा तुकोबारायांनी समाजाला श्राप देऊ दिला. आणि श्राप तर दिलाच नाही पण 4092 अभंगाचा गाथा समाजाला दान दिला. आणि दान दिल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना नेण्यासाठी जगाचा मालक आला. आणि जगाचा मालक आल्याच्या नंतर तुकोबारायांना प्रश्न केला तुकोबा या समाजाने मारलं तुम्हाला या समाजाने त्रास दिला तुम्हाला या समाजाने गावाच्या बाहेर काढलं तुम्हाला या समाजाने अपमान केला तुमचा. तुकोबा या लोकांचा निर्वंश करून टाकू का? त्यावेळेस माझ्या पांडुरंगाला माझे तुकोबाराय बोलतात हे विश्वची माझे. अरे माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं देवा हे विश्व माझं घर आहे आणि हे
विश्व जर माझं घर असेल तर या घरातली ही सगळी माझी लेकरं आहे आणि या लेकरांनी मला त्रास दिला. अहो पांडुरंगा, आई असते आई आणि लेकरू आईच्या मांडीवर गहाण करत म्हणून आई कुठं मांडी कापते का हो. जीभ असते जीभ दाताच्या मध्ये राहते, दातानं जिभीला चावलं म्हणून कोणी 32 दात पाडतं का हो. जीभ दाताने चावली कुणी 32 तोडली. देवा यांना त्रास देऊ नका, यांना श्राप देऊ नका. मग फक्त एक काम करा, जे खळांची व्यंकटी सांडो देवा यांना फक्त सत्कर्माला लावा आणि यांचा सुद्धा शेवट गोड करून घ्या. यांना तुमच्या पायाजवळ का होईना स्थान द्या. मला न्यायला विमान पाठवलं ना देवा, पण या लोकांना कमीत कमी शांती तरी लाभू द्या. म्हणून या संतानं आमच्या जीवनात यावं, आम्हाला उठवावं, आम्हाला जाग करावं, आम्हाला भजनाला लावावं आणि आम्हाला सांगावं, हे बाबा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि आम्हाला या संतांनी सावध करावं, त्या तुकोबारांनी आमच्याकडे यावं, आम्हाला सावध करावं, आम्हाला अभंग द्यावा. हा उपकार नाही तर काय आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं, ज्या आळंदीमधून आलोय ना त्या ज्ञानोबारायांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं. आता उद्या परवा दिवशी माझ्या ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे महाराज. कालच पांडुरंगाची पालखी आळंदीमध्ये आली महाराज. माझ्या ज्ञानोबारायांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं. पोरांनो इकडे लक्ष द्या, अरे पोरांनो इकडे लक्ष द्या. लोक त्रास देतील, लोक निंदा करतील, परंतु लक्षात ठेवा, लोक कोणालाही त्रास देत नाही, लोक कोणाचीही बदनामी करत नाही, लोक कोणालाही त्या ठिकाणी शिव्या देत नाही. जो चांगला असतो की नाही त्याला त्रास होत असतो बरं का भाऊ. म्हणून लक्षात ठेवा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात दादा. म्हणून लक्षात ठेवा, माझ्या तुकोबांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं, पण तरी सुद्धा माझ्या तुकोबारांनी समाजावर उपकार केला. काय उपकार केला? अभंग दिला, उपकार केला. काय उपकार केला? या देहाचं महत्व पटवून सांगितलं, उपकार केला. अरे काय उपकार केला? आमच्या सारख्या कितीतरी माणसांना संप्रदायात अभंग निवडण्याची ताकद माझ्या तुकोबारांनी दिली. हा उपकार नाही तर काय. माझ्या ज्ञानोबारांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं, पण तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबारांनी समाजाला कधी श्राप दिला नाही. जोपर्यंत आता उद्या परवा दिवशी बरं काय, आता माझ्या 17 तारखेला माझ्या ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आहे. ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्यासाठी 10 लाख लोक येतात. आता ज्ञानोबारांच्या दर्शनाला गर्दी असते बरं का दादा. आता ज्ञानोबारांच्या दर्शनाला गर्दी असते, परंतु जोपर्यंत माझे ज्ञानोबाराय समाधीत गेले नव्हते, जोपर्यंत माझे ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यात होते, तोपर्यंत ज्ञानोबारांना कधी पाणी मिळू दिलं नाही. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यात होते तोपर्यंत अन्न मिळू दिलं नाही. आज ज्ञानोबारांना पंचपक्वान्नाचं ताट आहे. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यात होते तोपर्यंत आमच्या ज्ञानोबारांना त्या नदीला स्पर्श करू दिला नाही. आज त्या नदीचा अभिषेक आहे. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यात होते तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारांना घालायला कपडा दिला नाही, परंतु त्या ज्ञानोबारांना सोन्याचा अंगरखा आहे. त्या ज्ञानोबारांना जोपर्यंत तुमच्या आमच्यात होते तोपर्यंत ज्ञानोबारांना आळंदीत येऊ दिलं नाही. आज त्या ज्ञानोबारांना बसायला चांदीचा क्वाट आहे आणि हीच माझ्या ज्ञानोबारांची संप्रदायाची सेवा फळाला आली. आणि ज्ञानोबारांनी आमच्यावर उपकार केला. काय ज्ञानेश्वरी दिली उपकार आहे. अरे काय विचार सागर दिला, अमृत अनुभव दिला उपकार आहे. अरे काय चांगदेव 65 दिली उपकार आहे. काय या जगाच्या कल्याणासाठी हरिपाठ दिला उपकार आहे. आणि या संताच्या आमच्यावर हरिपाठ उपकार आहे, गाथा उपकार आहे, रामायण उपकार आहे, गाथा उपकार आहे, अशी कितीतरी उपकार या संताचे आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले, या संताचे उपकार आम्हाला सांगताच येत नाही.
कळाय ना मला. हिऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बिंबीच्या देठापासून गावं लागतं महाराज. वा. आता इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला ज्ञानोबरायांचा उपकार सांगितला, मी तुम्हाला तुकोबरायांचा उपकार सांगितला. पोरांनो 1 मिनिट फक्त ताईट बसा. शेवटचा उपकार सांगतो, 10 मिनिटात माझं कीर्तन संपवतो. दादा शेवटचा उपकार आहे आणि या संताचा आहे बरं का पोरांनो. ज्ञानोबराय संत आहे, बाळू मामा संत आहे, तुकोबराया संत आहे. पण पोरांनो आणि तो बसलेले हे जे 9वी 10वी 11वी 12वीच्या पोरी जरा ऐका रे बरं का पोरींनो. तुमच्या आणि माझ्या घरामध्ये 2 संत आहे. एकाचं नाव बाप आहे, दुसऱ्याचं नाव आई आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे सुद्धा तुमच्या घरातले माझ्या घरातले संत आहे पोरींनो. फार फार भयान वास्तव आहे दादा या जगाच्या पाठीवर बरं का दादा. फार भयान वास्तव आहे. 2 मिनिटं मी तुम्ही सांगतो, मला थांबायचं आहे. पोरांनो आपल्या बापाने जर आपल्याला शिवी दिली तर आपल्याला राग येतो. ऐका, मज निरंतर जागविती आमच्या बापाने जर आम्हाला शिवी दिली तर आम्हाला राग येतो पोरांनो. पण लक्षात ठेवा पोरांनो, ज्याला हात नाही त्याला कधीतरी जाऊन त्या हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही त्याला जाऊन पायाची किंमत विचारा. ज्याला राहायला घर नाही त्याला घराची किंमत विचारा. पण पोरांनो ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना त्याला एकदा जाऊन त्या बापाची किंमत विचारा. बाप बाप असतो, बाप बाप असतो. बापाची सर या जीवनामध्ये कोणाला येणार नाही. या 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 धर्म मंडपामध्ये, या कीर्तनामध्ये, या कथांमध्ये भरपूर कीर्तन कराले, भरपूर कथा कराले. सगळ्यांनी सांगितलं आई माझी मायेचा दिला जन्म आईने, उपकार मोठा झाला धन्य माता, नंतर पिता, आधी कुळी कन्या, नंतर पुत्र. पण लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर जर कुणाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे तर लोक सहज म्हणतात जिजाऊंचे. कुणाला जर विचारलं कृष्ण कुणाचा तर लोक सहज म्हणतात यशोदेचा. अरे लोकाला विचारलं श्याम कुणाचा तर लोक सहज म्हणतात श्याम श्यामच्या आईचा. परंतु श्यामने श्यामची आईच लिहिली, श्यामचा बाप नाही लिहिला. अरे लोकांनी कृष्ण कुणाचा यशोदेचा सांगितला, परंतु त्याच कृष्णाला त्या असणाऱ्या यमुनेतून नाका तोंडातून पाणी जात असताना बाहेर आणणारा वासुदेव आमच्या लक्षात नाही राहिला. शिवाजी महाराज कुणाचे तर जिजाऊंचे. परंतु त्याच शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडावं म्हणून त्या मुघलांच्या त्या ठिकाणी छावणीमध्ये काम करणारा माझा शहाजी राजा कुणाच्या लक्षात नाही राहिला. आज बाप संपवला, बाप त्या ठिकाणी संपवला गेला, त्या ठिकाणी लिहिला नाही गेला. लिहिला पण कसा लिहिला, मारणारा, झोडणारा, बेवडा, जुगारी. या समाजातले 2-4% बाप तसे असतील हो. परंतु बिचाऱ्या बाकीच्या बापाचं काय. अरे बारकाले लहानाले पोरं 4थी 5वीला जाणाऱ्या पोराला जर सांगितलं ना हे शपथ घे शपथ तर ते म्हणतो आई शपथ. बाप शपथीच्या लायकीचं नाही का हो. बाप संपवला गेला. आम्ही सांगतो आई घराचं मंगल्य आहे, पण बाप घराचं अस्तित्व आहे. आणि आई जर घराचा कळस असेल तर बाप घराचा पाया आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल पोरांनो, अरे जोपर्यंत तुमच्या घरातला बाप आहे ना तोपर्यंत सगळे गुन्हे माफ आहे. त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप आहे. आज बाप संपला गेला साहेब. दादा अशी कितीतरी घर आहेत, बाप घरात आलं का पोरग बाहेर जातंय आणि पोरग घरात आलं का बाप निघून जातोय. आज कितीतरी घर अशी आहेत पोराला बाप बोलत नाही, बापाला पोरग बोलत नाही. पण माझी विनंती आहे पोरांनो, जोपर्यंत तुमचा बाप आहे ना तोपर्यंत त्याला मिठी मारून घ्या, त्याला स्वतःच्या मनातलं सांगा, मोकळं बोला त्याच्यासोबत. लक्षात ठेवा पोरांनो, तुमच्या बापाची चप्पल जिथं आहे. अरे तुम्ही जर तुमच्या बापाच्या समोर झुकला तर जगात कुणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही ना. त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून माझी विनंती आहे, इथं बसलेले 9वी 10वी 11वी 12वीच्या ज्या पुढीत ना पुढीनं तुम्हाला सुद्धा माझी एक विनंती आहे. पुढीनं तुम्ही एका धर्मपीठामध्ये राहताय, तुम्ही एका जिजाऊंची लेक आहे, जिजाऊंची वाघीण आहे. तुम्ही पुढीनं काही करा. अरे किती शिका, डॉक्टर व्हा, वकील व्हा, तलाठी व्हा, तहसीलदार व्हा, एसपी व्हा, डीएसपी व्हा, कलेक्टर व्हा, काही शिकायचं ते शिका. पोरीने ठरवलं तर पोरगी काही करू शकते महाराज. बरं विषय झाला, पोरीने जर ठरवलं तर पोरगी या जगाच्या पाठीवर काही करू शकते. आणि याचं जिवंत उदाहरण ती मैथिली ठाकूर आहे. अरे त्या मैथिलीला महाराष्ट्र काय देश ओळखतोय. ती मैथिली गायन करायला लागली की लोक फक्त ऐकत राहतायत, ऐकत राहतायत, ऐकत राहतायत. पण त्या मैथिलीने ठरवलं मला आता फक्त गायनापुरतं
पुरतं मर्यादित राहायचं नाही, तर लोकांच्या सेवेत जायचंय. म्हणून 25 वर्षाची मैथिली आता तीन महिन्याखाली भाजपच्या पक्षात गेली आणि त्या मैत्रिणीने ठरवलं मला या समाजासाठी कार्य करायचंय. म्हणून 25 वर्षाची पोरगी सुद्धा, अरे 25व्या वर्षी आजपर्यंत जी ग्रामपंचायत सुद्धा लढवली नव्हती ती आमदार झाली. पोरगी एवढी मोठी आहे, पोरगी काही करू शकते दादा. पोरीने ठरवलं. पण पोरींना माझी तुम्हाला विनंती आहे, पोरींना माझी तुम्हाला विनंती आहे, 10वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी एज्युकेटेड व्हा, वेल एज्युकेटेड व्हा, डॉक्टर वकील तलाठी तहसीलदार एसपी ग्रेड शिकले तर काय व्हायचं तेव्हा. पण पोरींनो जीवनामध्ये जगत असताना फक्त आपल्या बापाला एकदा आठवा. पोरींनो आता थंडी पडली, थंडी तुमचा बाप चारे धरायला जातो. पोरींनो थंडी तुमच्या बापाला वाजते पण स्वेटर तुम्हाला असतं, भूक तुमच्या बापाला लागते पण जेवण तुम्हाला असतं, चप्पल तुमच्या बापाची तुटते पण चप्पल तुम्हाला असते. तुटलेली चप्पल घेऊन तो बाप शिवणाऱ्याच्या दारात जातो, सांगतो दादा अरे एवढी चप्पल शिवून दे ना, एवढी चप्पल शिवून दे ना विषा. आणि त्या ठिकाणी तो सांगतो दादा अरे एवढी चप्पल शिवून दे ना. आणि त्यावेळी तो चप्पल शिवणारा सांगतो हे दादा अरे 8 वेळे चप्पल शिवली, आता काही शिवायला जागा आहे का. अरे थंडी तुला वाजते स्वेटर तुझ्या पोरीला घेतो, अरे भूक तुला वाजते जेवण तुझ्या पोरीला देतो, चप्पल तुझी तुटती चप्पल तुझ्या पोरीला घेऊन देतो, मग एवढ्या वेळेस घे चप्पल, 400 रुपयांनी काय फरक पडणार आहे. त्यावेळेस तो बाप सांगतो साहेब एवढ्या वेळेस चप्पल शिवून द्या, या 400 रुपयात माझ्या पोरीचं दप्तर घेता येईल. याचं नाव बाप आहे रे, याचं नाव बाप आहे. पुढे लोक काही करा, डॉक्टर वकील तलाठी तहसीलदार व्हा, पण स्वतःच्या बापाची इज्जत जाणार नाही एवढी गोष्ट करा. पोरींनो हा जो तुमचा बसलेला बाप आहे ना, पोरींनो हा जो तुमचा बसलेला बाप आहे ना, हा गरीबी पचवेल, हा गरीबी सहन करेल. पण पोरींनो हा बाप स्वाभिमानी आहे. अरे याच्या बापाच्या अंगावर साचर फाटलेला असेल तो शिवून घालेल, पण पोरींनो गेलेली इज्जत तुमचा बाप कधी सहन करणार नाही. त्या बापाची सेवा करा, त्या बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नका. काही करा, किती मोठे व्हा. पोरींनो शिकायचंच असेल तर तलवारबाजी शिका. पोरींनो शिकायचंच असेल तर तलवारबाजी शिका. पोरींनो शिकायचंच असेल तर लाठीकाठी शिका. पोरींनो शिकायचंच असेल तर हिंदू धर्म शिका. नाहीतर समजलं का तुले. आणि काजू म्हणते आमची पोरगी दादा, आमच्या पोरीला लाठीकाठी येत नाही, आमच्या पोरीला तलवारबाजी येत नाही, आमच्या पोरी काठी शिकत नाही, आमची पोरी तलवार शिकत नाही, आमची पोरी त्या ठिकाणी कबड्डी खेळत नाही, खो खो खेळत नाही, तलवार येत नाही आमच्या पोरींना, लाठीकाठी येत नाही आमच्या पोरीला हरिपाठ येत नाही, आमच्या पोरीला गाता येत नाही. मग आमची पोरगी 16-17 वर्षाची मोबाईल हातात घेते आणि मोबाईल घेऊन इंस्टाग्राम उघडते आणि इंस्टाग्रामवर म्हणते समजला का तुले. काजू म्हणते ही शोकांतिक आहे दादा, ही शोकांतिक आहे. म्हणून माझी विनंती आहे आपल्या आई वडिलाची इज्जत जाईल असं वागू नका पोरींनो. आणि बरं का अरे पोरांनो तुम्हाला सुद्धा माझी एक विनंती आहे. पोरांनो ह्या समृद्धी झाल्यापासून 22 ते 28 वर्षाचे 373 पोरं या समृद्धीवर मरण पावले महाराज. या वर्षी 2024 ते 25 373 पोरं या समृद्धीवर मरण पावले महाराज. 22 ते 20 वर्षाच्या पोराचा देह जर आपल्या बापाला उचलावा लागत असेल तर काय त्या बापाच्या जगण्यात किंमत आहे सांगा ना. म्हणून माझी विनंती आहे पोरांनो आपल्या बापाची इज्जत जाईल असं वागू नका, आपल्या बापाला स्वाभिमान वाटेल असं वागा. मला सांगा तुम्ही सगळे शेतकरी आहे बरोबर आहे का. आपण शेतकरी आहे ना. अरे हा का नाही आपण शेतकरी आहे ना. तुम्ही लाजाता शेतकरी म्हणायला, म्हणून पुरी लाजातात लग्न करायला. पुरी म्हणतात आता पुरीच्या आहे म्हणतात मी कोणाला देईन पण शेतकऱ्याला, कोणाला देईन पण शेतकऱ्याला, कोणाला देईन पण शेतकऱ्याला. शेतकऱ्याला नाही दिलं लॉकडाऊन काढलं काय माती खाईन का. हे पोरांनो अरे तुम्ही सगळे शेतकरी, आपल्या घरी गाय आहे बरोबर आहे. पटकन बोल. आपल्या घरी गाय, गायला जर बैल झाला बाप त्याला जीव लावतो, थोडं जास्त पाचतो, उंडा खाऊ घालतो, पेंड खाऊ घालतो, पेंड खाऊ घालून तो बैल 3 वर्षाचा झाला, चांगला तब्येत झाला, तो बैल त्याला तो बाप त्याला पिठीतो, बाप त्याला नांगराला झोपतो, बाप त्याला वाखराला झोपतो, दिवसभर बाप त्याच्या उभा टिपाळी मारतो, उभा राहून